फ्रेंड्स, जी घटना नरेंद्र मोदींच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात घडली नाही अशी घटना आज घडली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातून राजीनामा होत नाही हा गैरसमज आता दूर झाला। जी गोष्ट भल्या नेत्यांना करता आली नाही ती गोष्ट आजकालच्या पोरांनी करून दाखवली। नरेंद्र मोदी सरकारला झुकवलं। जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही असं तरुणांनी सांगितलं होतं। पण इतक्या दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं, पण नरेंद्र मोदी सरकार झुकायला अजिबात तयार नव्हतं। पण अखेर आजकालच्या पोरांनी सरकारला झुकवलं। नीटचा पेपर फुटला, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद झालं। यावर सीजेपी आणि जेन-झेडनं अख्खं जंतर मंतर आणि दिल्ली जाम केली। पण तरीसुद्धा धर्मेंद्र प्रधान राजीनामा देण्यास तयार नव्हते। पण आज धर्मेंद्र प्रधानांनी अधिकृत पत्र जाहीर करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। आपला राजीनामा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवला आहे। नक्की काय घडलं, कसा झाला राजीनामा, कसं झुकलं नरेंद्र मोदी सरकार, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। मित्रांनो, या ऐतिहासिक राजीनाम्यामागे एक मोठा आणि प्रदीर्घ संघर्ष आहे। गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपी आणि देशभरातील विद्यार्थ्यांचं हे आंदोलन धगधगत होतं। सुरुवातीला सरकारला वाटलं की ही कालची पोरं काय करणार, पण जेव्हा या आंदोलनाची ठिणगी दिल्लीतून मुंबई, राजस्थान, बिहार आणि गुवाहाटीपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र सरकारचे दावेदार आले। या आंदोलनाला केवळ विद्यार्थ्यांचाच नाही तर कला, शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रातूनही मोठा पाठिंबा मिळत होता। याच मुद्द्यावर पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे स्वतः 26 दिवस उपोषणाला बसले होते। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी मध्यस्थी करून आणि प्रधानमंत्री मोदींनी नीट पेपर फुटीचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचं आश्वासन दिल्यानंतर 23 जुलै रोजी वांगचुक यांनी उपोषण सोडलं। मात्र सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांचे तरुण सहकारी आपल्या भूमिकेवर ठाम होते। संसदेवर काढलेल्या मोर्चात विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली, तरीही हे तरुण डगमगले नाहीत। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या मागणीला पाठिंबा देत प्रधान यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी लावून धरली। शेवटी चोहोबाजूंनी वाढता दबाव पाहता आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। त्यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया। प्रधान यांनी आपल्या सविस्तर पत्रात म्हटलंय की 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेत अनियमितता आढळून आली। याची मी पहिल्या दिवसापासून जबाबदारी घेतली आहे। या परिस्थितीपासून मी कधीही तोंड लपवलं नाही। सरकारनं तात्काळ सीबीआय चौकशी लावली, परीक्षा रद्द केली आणि 21 जून रोजी ती पुन्हा यशस्वीपणे पार पडली। या पत्रात त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला। ते म्हणतात, जबाबदार पदांवर बसलेल्या काही व्यक्तींनी विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्यासाठी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळं माझं मन अत्यंत व्यथित झालं। जंतर मंतरवर आणि देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींना फायदा होऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी आणि भारतातील एकाही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये यासाठी मी माझा राजीनामा आदरणीय प्रधानमंत्र्यांकडे पाठवत आहे। प्रधान यांचा राजीनामा येताच जंतर मंतरवर एकच जल्लोष झाला। ज्यांना झुरळ म्हणून हिनवलं गेलं त्याच तरुणांनी आज बलाढ्य मोदी सरकारला गुडघे टेकायला लावले। अभिजित दिपके यांनी सरकारला थेट इशारा दिलाय की जर आम्ही केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकतो तरी तर कोणालाही यातून सूट मिळणार नाही। न्याय मिळेपर्यंत हा संघर्षाचा सुरू राहील। तर मित्रांनो, एका बड्या मंत्र्यांचा राजीनामा घेणारी ही भारतातील युवा शक्ती आता आपल्या उर्वरित मागण्यांसाठी सरकारला कशी झुकवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण प्रकरणावर आणि तरुणांच्या या ऐतिहासिक विजयावर तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा। तसंच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।